पूर्ण ग्रंथ पाहिल्या उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमानी उठे मत्सर मत्सर ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहंभावे पादटला प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे विथारला तो कैसा म्हणावा भरा अमृत सेविताची पावला मृत्यला हो. इथपर्यंत आपल्याला समर्थ म्हणतात, जर कोणाला मत्सर असेल, जर कोणाला अभिमान असेल, जर कोणाला क्रोध आला या ग्रंथाविषयी, तर त्याचं म्हणणं प्रमाण धरू नका. कारण इथे भगवत वाक्याशिवाय दुसरं काहीही सांगितलेलं नाही. भगवत वाक्यच इथे मी ग्रंथ रूपाने सांगितलेली आहेत आपल्या पुढे. भगवत वाक्य म्हणजे जे विश्वसित वेद आहेत, उपनिषद आहेत, जे प्रत्यक्ष सांगितलेली भगवद्गीता, हंसगीता, पांडवगीता, यादगीता आहे, अशा सगळ्यातून हा ग्रंथ निर्माण झालेला असल्यामुळे या ग्रंथाचा उच्छेद म्हणजे सर्व ग्रंथांचा उच्छेद. आता इतकं झाल्यानंतर फक्त फलश्रुती राहिली ग्रंथाची. काय ग्रंथ ते सांगितलं दासबोध कोणाकरता सांगितला? श्रोते. मी श्रोते ह्याच्यावरच एक व्याख्यान सांगितलं होतं आपल्याला की श्रोता कसा असावा. समर्थांचं कसं म्हणणार, काय सांगितलं याच्यामध्ये ते सांगितलं. बहुधा अध्यात्म निरूपण निरूपित. इतकं सगळं झाल्यानंतर आपला अधिकार काय तो सांगितला. नाना ग्रंथांच्या संबंधी उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित त्याने अधिकार सांगितला. मग ते म्हणतात की आता याचं मत्सर करण्याचं कारण नाही, कारण ह्याच्यामध्ये सर्व भगवत वाक्य. पण जर मत्सर केला, त्याच्या पोटी क्रोध आला, कारण अभिमानाच्या पोटीच मत्सर आणि क्रोध, तर तो संपूर्ण नासून गेला, अहंकाराने पालटून गेला. आता त्याला भले कसं म्हणावं म्हणून त्याचं बोलणं ऐकण्याचं काही कारण असो. आता असो हे बोलणे, कारण काय असतं, आशांचं वर्णन जर करत बसला एखादा मनुष्य, तर मग मुख्य विषय बाजूला राहून एवढाच विषय मनात राहत, म्हणून फार वर्णन करत नाही. आणि जर वर्णन केलं तर ते म्हणतात आता वाचा शुद्धीसाठी म्हणून आपण हरिस्मरण करू. मोघाशा मोघ कर्मानु मोघ ज्ञाना याच्यावर वर्णन केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता जेठ वाचा विसंगवे ते साधू कथा ऐका. म्हणून महात्मानस तू मान पार्थ हा श्लोक. आता सो हे बोलणे 2-4 वाक्यातच सांगितलंय ते सगळं. आता मी वाचली एवढीच वाक्य. आता सो हे बोलणे अधिकारा सारी घे. आम्ही पुष्कळ लिहिले, सगळेच ग्रंथ याच्यामध्ये आलेले. पण आपला अधिकार जसा असेल तसं घ्यायचं. अधिकाराशिवाय ग्रहणच होऊ शकत नाही ग्रंथाचं. आध्यात्मिक ग्रंथाचं ग्रहण जर व्हायला पाहिजे असेल तर आपला अधिकार आपण प्रस्थापित केला पाहिजे. आपल्या जवळ, लोकात नको, आपल्या जवळच आपण प्रस्थापित केलं पाहिजे. मी अधिकारी आहे का? ह्या वाक्याचा मी अधिकारी आहे का? मला ततम इदं सर्वम, मी सगळे व्यापून आहे. भगवंत बोलून गेले, मी त्याचा अधिकारी आहे का? तर याचं उत्तर नाही, नास्ती पक्षी असं येईल. कारण हे फक्त संतांच्यासाठी आहे, हे काय आपल्यासाठी नाही. सर्व ठिकाणी मीच आहे, बरोबरच आहे, सगळं आहे, तो भगवत वचनच आहे. तरी ज्यांनी ते ऐकलं त्याचा अधिकार नाहीये, तो घेऊ शकत नाहीये. मया आता तर निदान सर्व. कारण असं जर असतं तर आपण असे राहिलोच नसतो. सरळच आहे. जर सर्व विश्व हे भगवत रूप, आनंद रूप, चिन्मय असं जर आपल्याला वाटत असतं तर आपलं वागणं कितीतरी सुधारलं असतं, आपलं बोलणं किती नम्रतेचं झालं असतं, आपलं हसणं कसं झालं असतं, आपलं चालणं कसं झालं असतं. आपण दान दान चालतच नसतो,
तिथे हळूहळू पावलं टाकत चाललो असतो. कळणं जाणो परिमाणू माझी सावली जी वाटण्याची शक्यता आहे. त्यांना आपला पाय लागेल का काय म्हणे पावो झडपडील तरी स्वामींची निद्रा मोडेल. असं आपलंही झालं असतं जसं की ज्ञानेश्वरांचं झालं. आपलं काही तसं होत नाही. आपण बेधडक धडाधड चालत असतो. ह्याचं कारण तिथे पुढे आहे परमात्मा आहे असं वाटतच नाहीये. आपण फार दिशे एखाद्याचा अपमान केला नसता. एकाला आव्हान एकाला अरे असं म्हटलंच नसतं. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना म्हटलं असतं अहो तुम्ही कशाला आला, किंवा अरे जर म्हटलं असतं तर फार प्रेमाने जसं आई मुलाला म्हणते तसं म्हटलं असतं. आपल्या बोलण्यामध्ये अमृत स्त्रवलं असतं. तसं दिसत नाहीये. कडक तेल जरी नसलं तरी अमृत वर्षिणी अशी आपली वाचा आहे असं काही म्हणता येत नाही. आटू वेहू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे सगळे अवगुण वाचेमध्ये सगळे गेले संपूर्णता असं म्हणता येत नाही. अधिकार पाहिजे ना आपल्याला घ्यायला. ज्ञानेश्वरांनी काय समर्थांनी काय नाथांनी काय अथवा तुकोबांनी काय पुष्कळ सांगितलेलं आहे. याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. आता काय काय वचन वाईट आहे आपल्याला बरं वाटतं. आपल्याला फारच बरं वाटतं. आपण म्हणतो चला आता याची देही याची डोळा पण कुठलं काय न कसं काय. तोच काम तोच क्रोध तीच अहंता तोच मत्सर व्याप करून राहतो आपल्याला. म्हणजे त्याचा अर्थ आपला अधिकार हे वचन ग्रहण करण्यासारखा नाही हे स्वच्छ होतं. म्हणून समर्थ म्हणतात सगळ्या गोष्टी मी सांगितल्याच आहेत पण अधिकारासारखे घे. आपला अधिकार वाढवायचा कसा. सगळे संत सांगतात अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची. मुंगीवरी भार गजाचे पालाण. मुंगीवर एखाद्या गजाची अंबारी ठेवली ती हत्तीवर ठेवायची ती मुंगीवर ठेवली काय व्हायची. म्हणून जसा अधिकार असेल तसा आम्ही त्याला उपदेश करू. एखादा सामान्य मनुष्य आला त्याला असं बाबा हे पहा संसार का असे ना पण फार खोटं बोलू नये. म्हणजे आमचे खोटारडायक असतात त्याला काय सांगणार. दुसरा उपदेश काय करणार सांगा. संत झाले तरी अगदी थोड संत ज्ञानेश्वर असा म्हणून समर्थ आंगडे तो काय म्हणे हे पहा इतकी लांडीला बरी करू नको मी थोडीशी कर. इरादच नाही त्याला मार्गच नाही त्याचा अधिकारच नाही. त्याला जर सांगितलं की मला आता तमिळ जाऊन सर्व जगात लागतं तो म्हणजे काय सांगते कोण अधिकार नाही तर मग आपल्याला ज्ञानेश्वरी दास वाचायलाच नको. कारण जे अपेक्षिते विरक्ती सदा अनुभवीचे संती सोहम भावे पारंगती रमिती असं स्पष्ट सांगितलंय. भगवद्गीता कुणी वाचायची. विरक्त आहात का भगवद्गीता वाच. संत आहात का अनुभव. सोहम भावात पारंगत आहात का मग इथे रमू शकाल नाही तर कोणी रमणार नाही. म्हणजे आपण म्हणू तिने आपल्या जवळ नाही तर आपण आपल्यासाठी भगवद्गीता नाही असं म्हणू आपण. म्हणून त्यांनी याच्यामध्ये सगळं औषध डायल्यूट केले. अधिकारासारखे घेणे घ्या अजिबात टाकून देऊ नका. समग्र ग्रंथ पाहायला म्हणजे लक्षात येतं की समर्थाला केवढ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या. साध्या शब्दामध्ये केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत हे संपूर्ण ग्रंथ पाहिल्यानंतर लक्षात येतं. पण त्याही मोठ्या गोष्टी आपल्याला घेता येण्यासाठी विषयी वैराग्य उपजले तयासीच हे भाव समर्थ सांगून दे. कुठे आहे ते विषय. चातुर्मासात देखील भाज्याची 10 वेळा तरी आठवण होते. खात नाही तो इतकं कारण तो साधक आहे म्हणून. पण आठवण होते हेच म्हणजे वैराग्यापासून सुट्टी आहे. आठवणच होता का नाही. पण काय करावं कुठेतरी रस्त्याने जातात तो वास येतो नाकामध्ये आणि आठवण होते. हीच चुकी आहे वैराग्यापासून. म्हणून अधिकारासारखे घेणे. पुष्कळ वेळा हा गोंधळ होतो. संत वाङ्मय हे सर्वच्या सर्व आपल्यासाठीच आहे असं धरून जर वाचील कोणी तर पंचायत होते.
उदाहरणार्थ समर्थ म्हणतात, साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे, तेथे साधनेच्या नावे शून्याकार, उद्यापासून नामस्मरण बंद. तर समर्थच म्हणताय की साधनाने जे साधायचं ते आपणच आहोत, स्वभावताच आपण आहोत. आता इथे साधना करून काय साधायचंय म्हणजे कृष्णमूर्ती म्हणतात तेच. म्हणजे आता साधना नको, उद्यापासून ध्यानावर बसायला नको, नामस्मरण नको, ती गीता ज्ञानेश्वरी मला काय साधाय करायचंय, कारण या साधनेने जे साधायचं ते मीच आहे. कारागृही अडकला आणि पुरुषार्थ सांगे बोलण्यामध्ये नुसता. म्हणून सर्वच्या सर्व संत वाङ्मय आपल्यासाठीच आहे असं धरू नये. जे आपल्यासाठी आहे ते प्रथम करून घ्यावं आणि जे अवघड आहे आपल्याला अजून जमलं नाही त्याचा अधिकार प्राप्त करून घ्यावा. सोहम सांगावी की नाही याविषयी आमच्या संप्रदायामध्ये दुमत आहे. सोहम म्हणजे तोच मी. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन. खरं आहे, अगदी खरं आहे, साऱ्या संतांनी सांगितलं, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. फक्त सोहम कोणाला सांगायचा, काय त्याची तयारी, अधिकार काय. साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर सोहम सांगायचं का सोहम करता करता तो साधन संपन्न चतुष्टय होईल, याच्याविषयी दुमत आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे सोपं आहे त्या मानाने उच्चारायला, सांगायलाही सोपं आहे. नामस्मरण त्या मानाने सोपं आहे, कोणालाही अधिकार आहे, कोणीही नाम घेऊ शकतो. त्याच्यामध्ये अधिकार आणखी साधन चतुष्टय संपन्न व्हायला पाहिजे, त्याची इतकी मनातून मळ गेले पाहिजे असं काहीही नाही. नामस्मरण करता करता हे सारं आपोआपच होतं, याविषयी कोणाचंही दुमत नाहीये. पण सोहम सांगावं की नाही, कारण माझा अनुभव असा आहे आता की सोहमला बैस असं सांगितलं साधा श्वास देखील घेता येत नाही. आपल्याला दीर्घ श्वासाची सवय नाही. एका ठराविक तऱ्हेने तो श्वास घ्यायला लागतो, त्याच्या 100 50 लोकांना ते येतच नाही. बाकी 25 लोक धडपड करत असतात आणि उरलेले 25 कसे बसे घेत असतात. अशा परिस्थितीमध्ये आमच्या संप्रदायामध्ये गुंडा महाराजाची संत होते ते अधिकार परत्वे कोणाला सोहम आणि कोणाला रामकृष्ण हरी असं मंत्र देतात. आणि असे पुष्कळ संत आहेत. खुद्द गोंदवलेकर महाराजांनी काहींना अधिक क्वचित सोहम दिलेला आहे आणि काही बहुतेक लोकांना तू श्रीराम जयराम जय जयराम जप ह्याचं कारणच, आणि तेही मायेवर जप. श्वास दिस काय नाही, मायेवर जप. कारण श्वास एका बाजूला राहील, तुझा राम एका बाजूला, त्याच्यापेक्षा मायेवर जप. निदान लक्ष तरी राहील फिरवताना की काहीतरी फिरत आहे. माळेचं मी असं बघितलं ना, मी ते केलेलं आहे, अजूनही करतो कधी. माळ हातामध्ये असली आपल्या, म्हणजे माझ्याकडे लक्ष तर मणी तर पुढे सरकले पाहिजे, पण तेही मी बघितलं काय काय लोक ओढतात. आता जप ओढून करायचं नाही, किती कोटी करायचं याच्यावर काहीही महत्व नाही. तुम्ही थोडं केलं तरी चालेल, पण अगदी तन्मयतेने केला पाहिजे. जसं गायला बसला की तंबोरा, हार्मोनियम, त्याचा कंठातला सूर हे जसे एकरूप व्हायला लागतात, तसा आपलं सर्व अंतःकरणाचा भाव, ते मुखाने होणारा नामस्मरणाचा उच्चार शांत आपलाच आपल्याला ऐकू येईल असा, आणि की मा ह्यांचा हार्मोनियस सगळे पाहिजे. हार्मोनियस, हे हार्मोनी पाहिजे. असं किती वेळ गेला भान नाही, नाही तर घड्याळ लावून बसले 12 ते 12 नामस्मरण. अधिकारच आपल्या कुठे आपण आहोत, जिथे आहोत तिथूनच चालायला पाहिजे ना. जिथे नाही ते पुष्कळ सांगितलेलं आहे संतांनी, जे संतांच्या साठी आहे असं सांगितलंय, जे उत्कृष्ट अधिकारी आहेत त्या परमार्थामध्ये त्यांच्यासाठी सांगितलंय, तेही सांगितलंय ग्रंथामध्ये. ग्रंथ म्हटलं की सगळं, जसं प्रवचन म्हटलं म्हणजे काही भाग त्यातला मोठ्या मोठ्या साधकांसाठी असतो, तर काही अगदी सामान्य लोकांसाठी असतो. सर्वच्या सर्व आपल्याला ग्रहण होईल असं समजण्याचं काहीच कारण नाही. म्हणून समर्थ म्हणतात हा सगळा ग्रंथराज मी लिहिलेला आहे. ते ग्रंथराज म्हणत नाही, आपण त्याला ग्रंथराज म्हणतो. ते म्हणतात हे रामकृपेचं देणं. या ग्रंथराजामध्ये मी नाना गोष्टी हाताळलेल्या, अगदी आजारवादापासून मायावादापर्यंत सगळे. त्याच्यामध्ये कोणताही वाद सोडलेला नाही, कोणतंही शास्त्र सोडलेलं नाही.
मी साऱ्यांचा विचार केलेला आहे. ते ब्रह्म म्हणजे काय, ती माया म्हणजे काय, सगळ्याचा विचार केलेला आहे. माया असत कशी आहे, ती असत म्हणून जरी सोडली तरी ती कशी मानगुटीला बसते, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी. आता अधिकारासारखे तुम्हाला माया नसेल असंही कोणी तुमच्यापैकी असेल की माया या नावाचा पदार्थच त्याला स्पर्श झालेला नाही, असा जर महापुरुष कोणी तुमच्यामध्ये असला त्याला मायेचं वर्णन काही जरूर नाही. एखादं खरंच त्या साखळीमध्ये जर सापडलेलं असलं की नाही सुटत, आसक्ती सुटतच नाही, धनाची नाही, दारूची नाही, पुत्राची नाही, कशाचीच आसक्ती सुटत नाही, आसक्ती सुटत नाही असं म्हटल्यानंतर मग मायानदीचे जे वर्णन, एक आपटोची गेली, एक चिरडोची मेली, हे सगळं वर्णन आलं त्याला. तुमच्यापैकी कित्येकांना त्या वर्णनाची आवश्यकता नाही, कारण माहिती आहे आपल्याला. काही अगदी सामान्यांसाठी बोध आहे. प्रातःकाळी उठावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमास, मग दिशेकडे जावे, जे कोणासीच न साठावे, शौच आचमन करावे निर्मळ जळे, मग फलाहार घ्यावा, संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक, जो जयाचा व्यापार तेथे असावे खबरदार, दुष्टितपणे तरी पोट वेढा लागली. आता एखादा महान भागवत हा ग्रंथ वाचायला बसला तर हे काय समर्थांनी काय सांगितलं असं आम्हाला काय इतकंही आम्हाला कळत नाही का? अरे बाबा हे तुझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी सोहम आत्मा ऐक शिष्या येशीचे वर्म स्वय तूचे आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूच न. ज्याचा जसा अधिकार आहे त्याच तेवढंच ते घ्यायचं आहे. कोणताही ग्रंथ झाला तरी, ज्ञानेश्वरी झाली का, गाथा झाली का, काम क्रोध आड ठाकले पर्वत, राहिला अनंत पहिलीकडे आपल्यासाठी, सरळच आहे. गुल्लंगले मधून सापडे ही वाट, दुस्त रहा घाट वैर्यात, आता कैचा मज सखा नारायण, गेला अंतरोन पांडुरंग. तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर गेले, आपला सगळ्या परिचयाचा आपला, पण आणून येऊया ठोकडा तुका आकाशा एवढा, हे आपल्यासाठी नाही. गिळून सांगले कलीवर, म्हणजे देह भाव चढून सांगून टाकलेला आहे. देह बळी देऊनिया साधने न्या साधने ज्ञानोबा, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मना आले ओ माय. हे कसं तुम्हाला साधलं बरं? मी योगीराजांना सद्गुरूंना शरण गेलो आणि मग जे दृश्य जगत आहे त्याच्या पलीकडलं जे निरंजन आहे ते मी पाहू शकलो. पण हे तुम्ही केलं कसं? देह बळी देऊनिया साधने न्या साधने, देहभावाचा बळी दिला, देहच मी नाही या बोधात आलो सद्गुरु कृपेने, आणि मग साधना केली उदंड, आणि मग साधना. म्हणून ज्याला देहाचा बळी देता येतो सद्गुरु कृपेने आणि साधनेने त्याचं ठीक आहे, पण नसेल तर त्याच्याकरता काय हे नाहीये अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा, किंवा तू स्वतः ब्रह्म आहे, तो म्हणेल मी ब्रह्मच आहे, त्याला आटपलं का, आता काहीच नको. समर्थक म्हणतात तू ब्रह्म आहेस म्हणून, आणि याचा संशय घेऊ नकोस तू ब्रह्म आहेस याच्यात. हो खरं आहे, अगदी तुमचं म्हणणं 100%, पण मला अधिकारच नाही घ्यायचा. हा अधिकार कसा निर्माण करायचा यासाठी आपली 6 शास्त्र आहे. हे 6 शास्त्र आपला अधिकार निर्माण करतात. कसा अधिकारी व्हावं, साधन चतुष्टय संपन्न कसं व्हावं, इह अमूत्र फल भोग विराग पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे अंगामध्ये, वैराग्य नाही, मुमुक्षत्व नाही अंगामध्ये, कसं होईल सांगा बरं. हे अधिकार जो ज्या अधिकाऱ्यासाठी दिले तो अधिकारी उत्तम असल्याशिवाय त्याचं मन निर्मळ पाहिजे ना. मोक्ष देईल ज्ञान येथे नाही की राम, पण ते थारे असे मन शुद्ध व्हावे. नाही तर सद्गुरू सांगतात शिष्य ऐकतोय पण ठरतच नाही ज्ञान, असं होत. म्हणून निर्मळ मनाची अत्यंत आवश्यकता आहे, आणि निर्मळ मन साधनेनी, नामस्मरणाने, ध्यानाने, सत्संगतीने, सद्ग्रंथांच्या वाचनाने, श्रवणाने, मननाने, निधिध्यासनाने हे सगळं करायचं. तर हे सगळं म्हणून किती अधिकार, तुम्ही किती साधना केली याच्यावर तुमचा अधिकार अवलंबून. एक ग्रस्त माझ्याकडे आहे, जवळजवळ त्यांना नाथ भागवत सगळ्या आतापासून इथेपर्यंत पाठ होत. असं ते ग्रस्त येत असत मधून आता त्यांनी देहही ठेवलं म्हणून सांगतो, कारण तुमच्या परिचयाचे असले तर परिचय खायचे. अरे मी बाहेरच्या बाजूला जरा असा दुकानाच्या तिथे बसलो, ते जे आले तोंडामध्ये सिगरेट होती. मला म्हणाले बाळासाहेब हे बघा, सिगरेट ही ब्रह्म आहे, दूर ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. मी म्हटलं सगळं खरं आहे, पण एवढं ब्रह्म बाहेर ठेवून तुम्ही आत या.
हे ब्रह्म बाहेर फेकून द्या आणि तुम्ही अधिकारासारी खेळ. अधिकारच नाही, या व्यक्तीचा अधिकारच नाही. त्यांनी वाचलं, भागवत वाचलं, सगळं वाचलं, ज्ञानेश्वरी उलटी सुलटी झाली पाठ, पण काही त्याचा उपयोग नाहीये. असे उपयोग नाही. ज्यांच्या चेहऱ्यावर काही असं दिसतच नाही काही या ग्रंथांचा उपयोग झाला. ह्याचं कारणच हे आहे की जो उपदेश आपल्यासाठी आहे तेवढा न घेता भलताच उपदेश त्यांनी घेतल्यामुळे काहीही नाही माहिती आणि सर्वज्ञ आपण आहोत असं मिळवायला आहे. ह्याचा प्रवचनकार विशेष यायला आहे. आपण कुठेच नाही आहोत. ना सोहमची बैठक, ना नामस्मरणाची बैठक, ना मनाची तल्लीनता, ना मनाचा निर्मळपणा, ना एकाग्रता, ना बुद्धीची कुशाग्रता, काहीच नाहीये. पण त्यांना हे सगळं पाठ करून टाकलं आणि त्यांना असं वाटतं की आपण झालं बोलायला. ह्याचा उपयोग दुसऱ्याला कदाचित होईल, त्याचा त्याला मुळीच व्हायचा. म्हणून अधिकारासारीचे घेणे, असो आता असो हे बोलणे, अधिकारासारीचे घेणे. परंतु आता बघा, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. आता इथे आडलं की नाही? आडलं की अहंकार गेल्याशिवाय हे होतच नाही. अगदी अल्प स्वल्प अधिकारी याला देखील अल्प स्वल्प का होईना अहंकार टाकायला, आणि अहंकारी मोठी चमत्कारी गोष्ट. पाचाची गाठी पडे आणि देहा काढू उघडे, तैना चवी चौकडे तो अहंकार उगा. नवल अहंकाराची गुठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी. हे अतिशय चमत्कारी. अहंकार जायला काय काय करायला पाहिजे असं जर पाहिजे असेल तर सगळ्यांना साष्टांग दंडवत घाला. मला नेहमी असं वाटतं की ज्याला आपण नमस्कार करतो तो अहंकारी होण्याचा अधिक संभव असतो. जो नमस्कार करतो त्याचा अहंकार जाण्याचा संभव असतो. म्हणून मनाने प्रत्येक वेळेला जी व्यक्ती नमस्कार करीन त्याला नमस्कार करा. मी एका महाराजांना विचारलं की महाराज हे हार आणि हे नमस्कार ह्यांचं काय करायचं? ते म्हणाले आपण चिडकावून टाकू नये कोणाला. त्यांचा भाव आहे, त्या भावाने ते येत असतात. हार आपण घ्यावा, 2 हात पसरून घ्यावा, की ज्या भावनेने आणतात त्या भावनेने घ्यावा. आणि आपल्या शेजारी ज्ञानेश्वरांची तसबीर असेल, समर्थांची असेल, त्याला घाला. मी म्हटलं हार सहसा घरात मी प्रवचन करत असताना घालून घेत नाही. क्वचित इतरत्र जर गेलो तर त्यांचा भाव पाहून क्वचितच एखाद्या वेळेला घालून घेतो. हाराचा प्रश्न मिटला. नमस्काराचं काय करावं? त्यात ते म्हणाले की हे सारे नमस्कार आपल्या सद्गुरूंकडे पाठवून द्या, हे तर ज्ञानेश्वरांकडे पाठवून. मला नमस्कार कुणीतरी करतोय असा भाव न ठेवता हे सारे नमस्कार सद्गुरूंना जावोत, अथवा ज्ञानदेवांना जावोत, अथवा समर्थांना जावोत, अथवा नाथांना जावोत असं म्हणा, अथवा भगवंतांना जावोत, आणि आपणही मनाने नमस्कार करावा. अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. अभिमान वाढवण्यासारख्या गोष्टी साधकाच्या उत्तर आयुष्यामध्ये खूप त्याच्यापासून अत्यंतिक सावध, म्हणजे अगदी समर्थांचा शब्द सावचित, सावधान जर राहिला नाही तर वर गेलेला मनुष्य जसं त्या सर्पाच्या डावामध्ये अति वर गेला तर 3च घडा राहील झाला मोक्ष. ते मोक्ष गेलेला तो जो सापडतो त्या तोंडामध्ये त्याची शेपटी असते खालच्या घरात, इथपर्यंत खाली येतो वरून. अभिमान असा आहे की त्याला तो खाली आणतो. अभिमानाच्या पोटातच मच्छर आहे. विशेषतः इतर कोणी मत्सर बाळगत नाही, पण एक प्रवचनकार दुसऱ्या प्रवचनकाराचा मत्सर करतो, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरचा मत्सर करतो, एक वकील दुसऱ्या वकिलाचा मत्सर करतो, एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाचा कमी करतो. मी बघितलं. पण मला सगळ्यात आश्चर्य वाटतं ते प्रवचनकारांचं, कीर्तनकारांचं. अभिमान त्यागणे उत्तमोत्तम. वस्तुतः जो कोणी भगवान नाम घेत असेल तो शिरोधार्यच आहे. आपल्याला कोणीही असो, त्याचा अधिकार काहीही असो, तो भगवान नाम संकीर्तन करतोय ना, त्याच्या भगवत नामाने कुणीतरी 2 माणसं उद्धरून जाण्याची शक्यता आहे. कारण मंडळी सहज श्रोते सहजच उद्धरून जातात वक्तेच्या आधी. वक्ता होण्याच्या पूर्वी उद्धरून गेलेला असला तर तो वक्ता आहे.
वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे सत्योत्तर. वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. त्यांनी सगळे अनुभव आधी घेतले असले पाहिजेत आणि मग त्यांनी बोललं तर तो ठीक आहे, तो धरूनच घेतो. पण अनुभव नसताना जर तो बोलत असेल तर बोलत असेल समर्थांचा दासबोध किंवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी बोलत असेल तर ऐकणारे उद्धरून जातील, तो मात्र अधिकाधिक खाली जाण्याचा संभव. म्हणून अभिमान त्यागणे हे उत्तम. असो आता असो हे बोलणे, अधिकारासारीचे घेणे, परी अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. एवढी उभी जरी समर्थांचे कुणी अनुभव, मग गेल्या सोमवार पर्यंत जो काही अहंकार माझ्यामध्ये होता, संपत्तीचा असेल, मान मरातबाचा असेल, दाम डावलाचा असेल, कपड्या लत्त्याचा असेल, मुलाबाळांचा असेल, घरादारांचा असेल, कुठला जो अभिमान होता किंवा मी विद्वान आहे, मी पंडित आहे, मी कोण प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, असा आहे तसा आहे, ज्ञानी आहे, हा जो अहंकार असेल त्याच्यापेक्षा या सोमवारी माझा अहंकार जरा कमी झाल्यासारखा वाटतो. बोलायची सोय नाही, कारण हेही अहंकारातच आहे. जो जो कीजे तरुणो पावो तो तो अपाव होय ते ऐक. याचे उपाय तोच अपाय असं समर्थांनी म्हटलं. ज्ञानोबाईंच असंच म्हटलं. ही माया नदीच अशी चमत्कारिक आहे. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, त्यांचे ऐलीच थडी सरले माया जळ. सर्व भावानिशी आतून असं आलं पाहिजे की भगवंताच्या ठिकाणी जाऊन बोलावं त्यांच्या चरण कमलावर. बस गडबड, ह्याच्यापेक्षा आणखीन काहीही मला नको, भगवंता तूच एक पाहिजे असं ज्याचं कोणाचं होईल भाग्यवशात. नाही तर आमचा नमस्कार नाही हो. आमचा नमस्कार म्हणजे कपड्याला कुठे खालचं लागतंय का काय हे बघत आपला जेमतेम घालतेला नमस्कार असतो. म्हणजे आळंदीत पाहिलं, सज्जनगडावर पाहिलं, पावसला पाहिलं, सगळीकडे बघितलं. तो नमस्कार म्हणजे जेमतेमच असतं. काहीतरी असेच करतात, काहीतरी असे करतात आणि काहीतरी हॅलो. आमच्या नमस्कारामध्ये नम्रताच नाही. भक्ती ते नमन असं म्हटलं तुकोबांनी. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञानाचं फार मोठी गोष्ट आहे. पण कधी होतं देहाच्या निरसने पाजुलेच्या छाया, माझी ऐसी काया जव नव्हे. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक. उदक पाहिजे, अग्नी पाहिजे, धान्य पाहिजे तर स्वयंपाक तयार व्हायचा. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामा नये. तसं वैराग्य पाहिजे, नम्रता पाहिजे, भक्ती पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. तिन्ही पाहिजे तर पाक तयार व्हायचा परमार्थाचा, असं तुकोबांचं म्हणणं आहे. तुका म्हणे मद कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणतात आम्हाला कळतंय काय बोलतात आणि काय आहेत हे आम्हाला माहिती. आता असो हे बोलणे, अधिकारासारीचे घेणे, परंतु अज्ञान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रुती आक्षेपिले, जी ये ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरूपिले संकलित मार्गे. काय काय या ग्रंथामध्ये असं श्रोतेने विचारलं होतं ते सगळं थोडक्यात सकळही निरूपिले संकलित मार्गे. आता निरूपण झालेलं आहे. काय ह्यामध्ये सांगितलं या ग्रंथाचं ते सांगितलेलं आहे. आता श्रवण केल्याचे फळ हे पाहिजे ना मुख्य. श्रवण केलं काय फळ आम्हाला? श्रवणाचं देखील फळ पाहिजे. आमच्या मुलीचं लग्न होणार का? 12 वर्ष तुमची ज्ञानेश्वरी ऐकली पण मुलीचं लग्न नाही, तर मुलाला नोकरी नाही, करायची काय ती ज्ञानेश्वरी? असे बोलणारी मंडळी आहे, उदंड आहे. त्यांना श्रवणाचं फळच माहिती नाहीये. या किरकोळ गोष्टीसाठी श्रवण करणं म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणत असत, आपल्या जवळची कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखं आहे. आपल्याजवळ कामधेनू आहे. नामस्मरण काय, ध्यान काय, गीता काय, ज्ञानेश्वरी काय, दासबोध काय, हे कामधेनू आहे आपल्याजवळ. हे काय संसारातले बबडीचं लग्न करण्यासाठी का मुलांना नोकरी तेही गोष्टी आवश्यक आहेत, पण त्यात ते करण्यासाठी आपल्याजवळ शरीर दिलेलं आहे, मन दिलेलं आहे, बुद्धी दिली आहे, यथासाथ देह दिलेला आहे. उत्तम शिकावं, उत्तम अभ्यास करावा, फर्स्ट क्लास यावं, चांगल्या प्रकारे शिक्षण करून घ्यावं,
ज्या वयामध्ये जे जरूर आहे त्याची आवश्यकता आहे ते केलं पाहिजे. शरीर उत्तम ठेवावं, लहानपणीचे करायचं आहे. उद्या 60व्या वर्षी मी जर ठरवलं तर शरीर उत्तम करायचं, 500 जोर काढायचं, कसं शक्य आहे? हे सगळं 20-25च केलं पाहिजे. आता अभ्यास करायचा ठरवलं, काय की ज्ञानेश्वरी बघूया. आता कसं शक्य आहे? ते 20-25च बघायला पाहिजे. काय ज्ञानेश्वरी आहे, काय दासबोध आहे. चला ध्यानाला बसूया. किती वर्षी? 500व्या वर्षी. आता काय ध्यानाला बसणार? 7 मिनिटं झाली की कंबर दुखणार, पाठ दुखणार. आधीच कंबरड संसाराने वाकलेले, आता त्याच्यामध्ये काय ध्यान करणार? ध्यानाला ताट बसायला पाहिजे. हे तर वाकून गेलेले आणि वाकून गेले तरी नम्रता नाहीच आहे, मनाने उंचच आहे. अशा स्थितीमध्ये होऊ शकत नाही. जे ज्या वयात करायचं त्या वयात ते बरोबर पूर्णपणे केलं पाहिजे. म्हणून ज्या वयामध्ये ते करून उत्तम झालेला शक्ती, बुद्धी, मन याने उत्तम झालेला हा महापुरुष किंवा भगिनी कुणी असेल की परमार्थाला तयार झाली, योग्य झाली, त्यांनी श्रवण करायचं, मनन करायचं, हे करत असतानाच करायचं. या सगळ्याला परमार्थाचा एक सारखा असा एक धारक आहे. म्हणजे तरुण असतानाही तो परमार्थ पाहिजे, प्रौढ असतानाही पाहिजे, वृद्ध असतानाही पाहिजे, अंतकाळपर्यंत तो सखा अनुस्यूतच आहे आपल्या जीवनामध्ये. असा मनुष्य जर श्रवण केलं त्यांनी तर काय होतं, काय श्रवणाचं फळ आहे ते समर्थाने दिलेलं आहे. आपल्याला जे अभिप्रेत आहे ते दिलेलं नाही. जो जे वांछील तो ते लाहो. याचा अर्थ मला 5 खोल्यांचा ब्लॉक पाहिजे होता, पण काय करावं, एका खोलीमध्ये आम्ही 7 जण आहोत आणि ज्ञानोबा तुमचे काय सांगतात, आमच्या अनुभवाचं नाही असं होतं. म्हणून त्याच्यावर त्यावेळेस निरूपण केलं होतं, जो जे लांछील तो ते लाहो म्हणजे काय. आणि तुमचं ते पाठ असल्यामुळे प्रश्नच नाही. असं हे सगळं आहे. फळ काय पाहिजे? जीवनाचं फळ काय, फलित काय? जीवनाचं फलित आहे एकच, आत्मदर्शन, आत्मतृप्ती, स्वरूपानंद. हे जीवनाचं फळ आहे. जीवन हे आपलं धन्य आहे. नरदेहासारखा देहच नाही, आणखीन कुठलंही जीवन नाहीये नरदेहाप्रमाणे. नरदेहामध्ये जे जीवन आहे त्याचा उपयोग करून या संतांनी काय काय केलं याची कल्पना, ते परमेश्वरापेक्षा मोठे झाले. अहो, देवळात 10 लोक जात असतील त्यांच्याकडे 100 लोक जातात. देवाला 10 लोक नमस्कार करतात, यांना 50 लोक नमस्कार करतात. देवाच्या बद्दल जितकं प्रेम असतं त्याच्यापेक्षा संतांच्या बद्दल अधिक असतं. देवाचं सगळं वैभव संतांनी आत्मसात केलं, आपल्या जवळ आणलं आणि पुन्हा वैभवावर जरा देखील आसक्ती ठेवली नाही. असे हे संत मोक्ष श्री अलंकृत ऐसे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. चळेना ढळेना देव ऐसा जयाचा अंतर्भाव, तोच जाणीचे महानुभाव सिद्ध साधू. जो जनामध्ये वागे पण जना वेगळी गोष्टी सांगे, जया अंतरी ज्ञान जागे तोची साधू. असा हा साधू इतकं मोठं ज्या नरदेहाच्या आधाराने होता येतं, तो नरदेह वाया गेल्यानंतर कोणाही भाविक माणसाला जर डोळ्यातनं अश्रुधारा वाहायला लागल्या 50-60 तर काय आश्चर्य आहे त्याच्यामध्ये. गेला रे गेला जन्म वाया. तुका म्हणे व्यर्थ मोराचे शरीर गेले. असं जर वाटलं तर त्याच्यामध्ये काय काय आश्चर्य काय. जर तो पश्चाताप दग्ध नक्की झाला तर तो मनुष्यच नाही असं म्हणायला काय हरकत नाही. फळ काय पाहिजे? सगळं श्रवण केलं, दासबोध श्रवण केला, ज्ञानेश्वरी श्रवण केली, 20 वर्ष श्रवण केलं. अरे काय पाहिजे? काय हो, आम्ही असेच राहिलो, तसेच राहिलो. सगळी गंगा वाहून गेली त्याची खडक जसा गंगेत मिश्रित होत नाही, मिळून जात नाही, मिसळून जात नाही, तसा हा मनुष्य दगडच आहे खरो. समर्थ म्हणतात मी दगड म्हटलं याचं वाईट वाटेल, पण दगड म्हटलं ते दगड माणसापेक्षा बरा. कारण एकदा चिनी जितके हातोडी जितके तो दगडाची काय कपची उडाली की पुन्हा ती जडत तरी नाही. याचे दोष किती झाडण्यात हे समर्थ म्हणतात. याचे दोष किती झाडले. प्रत्येक वेळेला श्रवण करताना दोष झाडून टाकण्याचा, कपच्या उडवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी श्रवणाला बसला, बघितलं पुन्हा तसा दोष, पुन्हा तेच सगळे.
तोच अभिमान, तोच मत्सर, तोच ताठा. भाव प्रेम उचंबळून येत का नाही? अंतःकरणामध्ये भगवंताविषयी म्हणजे यावत प्राणी मात्रांच्या विषयी अत्यंत प्रेमाचा भाव उचंबळून काय येत नाही. आपण कसे कठोर बोलू शकतो? मग फळ काय? श्रवण. श्रवण क्रियाचे फळ प्रथम सांगितलंय. क्रिया पालटे तात्काळ. 6:15 वाजले. क्रिया पालटे तात्काळ. ही आता अगदी जागृत आहे, ते घड्याळ बघतच आहे. क्रिया पालटे तात्काळ. श्रवण केल्याबरोबर आपली जी काही कर्म आहेत त्याच्यामध्ये बदल घडला. जर पालटण्यासाठी असली तर, म्हणजे पालटायची इच्छा असली तर पालटतीलच. पण उत्तमच कर्म असली तर मग प्रश्नच नाही. तुम्ही गीता ज्ञानेश्वरी वाचतात, श्रवण करतात, मनन करतात, ध्यानाला बसतात, नामस्मरण करतात, मोठ्या प्रेमाने उच्चंबळून भगवत नाम संकीर्तन करतात, मोठ्या प्रेमाने आरती करतात, नमस्कार घालतात, आळंदी पंढरी करतात. काय क्रिया पालटी तात्काळ म्हणजे हे सगळं पालटावं हे श्रवण. आणि दुसरंच काहीतरी धरावं असं समर्थांचं म्हणणं नाही. उत्तम आहे तुमची क्रिया. तुम्ही सात्विक आहार विहार करता आहात, तुम्ही अत्यंत मृदू बोलता, तुम्हाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आहे. आपल्याला जरी काही करता येत नाही तरी का करता येत नाही असं वाईट वाटतंय तुम्हाला. इतके जीव दरिद्री असंख्यात आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला काही करता येत नाही असं वाईट वाटतं. आणि यथाशक्ती जेवढं करता येण्यासारखं आहे तेवढं करतं. अशा ज्याच्या क्रिया आहेत, सत्क्रियाची आचरावी, असं सत्क्रिया ज्याची आहे त्याचा प्रश्न संपला. त्याला श्रवण करण्याची आवश्यकताही राहिली नाही. म्हणजे जे श्रवणाला येतात त्यांनी पाहिजे असेल तर श्रवण करावं. आता तुमच्यावरची मंडळी ज्यांच्या क्रिया उत्तमच आहेत त्यांना पालटण्याचं काही समर्थ म्हणत नाही, त्या क्रिया पाळताय. पण जर कुणी आधी झोप घेत असेल तर जरा कमी करावी असं समर्थांचं म्हणणं. आणि ध्यानाला बसा. नामस्मरणाला वेळच नाही. त्याला जरी विचारलं कधी उठतोस, आणि 7 ते 8 या दरम्यान उठतो. रात्री काय करतोस? काय आमचे मित्रमंडळी येतात, सहज बोलता बोलता 12 वाजता. हे जे तंत्र आहे हे पालटलं पाहिजे. क्रिया पालटे तात्काळ. ह्या श्रवण केल्याबरोबर संसाराचं स्वरूप वर्णन केलेलं आहे, माया नदीचं स्वरूप वर्णन केलेलं आहे, काय करायला पाहिजे ते वर्णन केलेलं आहे, आणि काय केलं असताना संसारच मोक्षमय होतो ते सारं या ग्रंथराजामध्ये वर्णन केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने आपण एक एक समाज बघू. उत्तम तऱ्हेने भक्ती म्हणजे काय ते सांगितलं, योग म्हणजे काय ते सांगितलं, ज्ञान म्हणजे काय ते सांगितलं, त्याच्या व्याख्या करून टाकले समर्थक. म्हणजे कुठेही इकडे तिकडे हलण्याचं काही कारण नाही. ज्ञान म्हणजे काय असं बोलण्याचं काही कारण नाही, अनेक ग्रंथ वाचण्याचं कारण नाही. आपल्याला पाहणं हे ज्ञान. किती सोपी व्याख्या, इतकी सोपी व्याख्या आणखी कुणीच सांगितली नसेल. ज्ञान इतकी सोपी आहे. पाहावे आपणास आपण या नाव ज्ञान असं एक एक सांगत गेलेलं आहे. त्याची फळही आहेत आपल्याला. भक्तीचं ऐकल्याबरोबर आपली जी मूळची भक्ती होती त्याला आणखीन गोंडस लोभस असं स्वरूप. मूळचं जे प्रेम होतं त्या प्रेमामध्ये वाढ झालेली असली पाहिजे. मूळ जे आपण भजत होतो भगवंताला ते भगवंत इथेच आहे आणि इथे नाही असं समजून भजत होतो. आता दासबोध वाचल्यानंतर असं लक्षात आलं की सर्व ठिकाणी तोच तर नटून राहिलेला आहे. जिथे जिथे मी भजेन तिथे तिथे तेच आहे. ज्या ज्या मन जाय माझे तिथे तिथे त्याचंच रूप आहे. आणि जिथे मस्तक ठेवू तिथेही तोच आहे. अशा तऱ्हेचा भाव तुमच्यामध्ये निर्माण. जर कुणी नामस्मरण प्रेमाने करत असेल त्या नामस्मरणामध्ये अधिक प्रेम श्रवण केले होईल असं समजा. श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. तुटे संशयाचे मूळ हे कथा पुढे